नमस्कार. श्री स्वामी समर्थ. काहींना मनापासून फार इच्छा असते की मी शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करेन किंवा म्हणजे कोणत्याही ग्रंथाचं पठण करेन. पण काय होतं, कधी कधी त्यांना वेळेअभावी करता येत नाही. नोकरी, कोणाचा धंदा, नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शाळा, अभ्यास या सगळ्या व्यापातनं मनात इच्छा असून सुद्धा ही गोष्ट आपण करू शकत नाही. श्रावण महिन्यात तर थोडं जास्तच वाटतं की मला काहीतरी पारायण करायलाच पाहिजे. जर तुम्हाला खरंच शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला ग्रंथ पठण करता येत नाही आहे किंवा त्याच्यासाठी वेळ नाही, तर ह्या 42 ओव्या तुमच्या नक्की कामी येतील. रोज सकाळी स्नान करून ह्या 42 ओव्या तुम्हाला वाचायच्या आहेत. ह्या 42 ओव्या काय आहेत? अध्याय 15व्यामध्ये दिलेल्या ह्या 42 ओव्या आहेत. ह्या जर आपण नित्य पठण केल्या तर आपल्याला संपूर्ण ग्रंथ वाचल्याचं पुण्य मिळतं. आणि आपण रोज ह्या 42 ओव्या वाचल्या तर आपल्याला आपल्या मनातल्या इष्टकामना पूर्ण होतात. आपल्यावर येणारं गंडांतर टळतं. रोग, मृत्यू, पाप, ऋण, दारिद्र्य, संकट, कोडासारखे जे असाध्य रोग, हे सगळं तुमच्यावरचं टळून जातं. आणि आपल्या आयुष्यात धन, धान्य, संपत्ती वाढते, तुष्टी आणि पुष्टी मिळते. तुम्हाला खरंच इच्छा असेल की मला श्रावण महिना आलाय किंवा मला नेहमीसुद्धा कधी सोमवारी करायचं असलं तर ह्या 42 ओव्या तुम्ही नक्की वाचा आणि त्याचा अनुभव घ्या. धन्यवाद.